नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तर आज मी ऋषी पंचमीची कहाणी सांगणार आहे. कहाणी पूर्ण बघा. चॅनलवरती नवीन असतील तर सबस्क्राईब नक्की करा. चला तर करूया कहाणीला सुरुवात. ऐका ऋषींनो तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथं एक ब्राह्मण होता. तो आपले शेतीभाती करून सुखानं नांदत होता. एके दिवशी त्याची बायको शिवेनाशी झाली. विटाळ तसाच घरात कालविला. त्या दोषानं काय झालं? तिचा नवरा पुढच्या जन्मी बैल झाला आणि त्या बाईला आपल्या कुत्रीचा जन्म झाला. देवीची करणी. दोघेही आपल्या मुलाच्या घरी होती. तो मोठा धार्मिक होता. देवधर्म करी, श्राद्ध पक्ष करी, आल्या ब्राह्मणांचा समाचार घेई. एके दिवशी त्यांच्या घरी श्राद्ध आलं. बायकोला सांगितलं, आज माझ्या आईचं श्राद्ध आहे, खिरीपुरीचा स्वयंपाक कर. इतक्यात काय चमत्कार झाला. खिरीचं भांडं उघडं राहिलं. त्यात सर्पानं गरळ टाकलं. हे त्या कुत्रीनं पाहिलं. मनात विचार केला, ब्राह्मण खीर खातील तर मरून जातील, मुलाला ब्राह्मण हत्येचं पाप लागेल. म्हणून उठली आणि पटकन खिरीच्या पातेल्याला शिवली. ब्राह्मणाच्या बायकोला राग आला. तिनं जळतं लाकूड घेतलं आणि कुत्रीच्या कमरेत मारलं. तो स्वयंपाक टाकून दिला. पुन्हा स्वयंपाक केला. ब्राह्मणानं जेवू घातलं. कुत्रीला उष्टमाष्ट देखील घातलं नाही. सारा दिवस उपवास पडला. रात्र झाली तेव्हा ती आपल्या नवऱ्याजवळ म्हणजे बैलाजवळ गेली आणि आक्रोश करून रडू लागली. बैलानं तिला कारण विचारलं. तशी म्हणाली, मी उपाशी आहे. आज मला अन्न नाही, पाणी नाही. खिरीच्या पातेल्यात सर्पानं गरळ टाकली, ते माझ्या दृष्टीत पडलं. ब्राह्मण मरतील म्हणून मी पातेल्यात जाऊन शिवलं. माझ्या सुनेला राग आला. तिनं जळकं खोलीत घेऊन माझी कंबर मोडली. माझं सारं अंग दुखत आहे. याला मी काय करू? बैलानं तिला उत्तर दिलं, तू आदल्या जन्मी विटाळ घरात कालवलास. त्याचा संपर्क मला झाला. त्या दोषानं मी बैल झालो. आज माझ्या मुलानं मला नांगराला धरलं, तोंड बांधून मला मारलं. मी देखील आज उपाशीच आहे. त्यांचं श्राद्ध फुकट गेलं. हे भाषण मुलाने ऐकलं. लगेच उठून बाहेर आला. बैलाला चारा घातला, कुत्रीला अन्न घातलं, दोघांना चांगलं पाणी प्यायला दिलं. मनात फार दुःखी झाला. एके दिवशी सकाळी उठला, घोर अरण्यात गेला. तिथं ऋषींचा मेळा पाहिला. त्यांना साष्टांग नमस्कार घातला. ऋषीने त्याला प्रश्न केला, तू असा चिंताग्रस्त का आहेस? मुलानं सांगितलं, माझ्या बापाला बैलाचा जन्म आला आहे आणि आईला कुत्रीचा जन्म आला आहे. त्यांना मोक्ष कसा मिळेल? ह्या चिंतेत मी पडलो आहे. कृपा करून मला उपाय सांगा. तेव्हा त्यांना ऋषींनी सांगितलं, तू ऋषी पंचमी व्रत कर. हे व्रत कसं करावं? भाद्रपद महिना येतो. चांदण्या पंखातील पंचमी येते. त्या दिवशी काय करावं? ऐन दुपारच्या वेळी नदीवर जावं. आघाड्याची प्रार्थना करावी. त्याच्या काडीनं दात घासावं. आवळ काठी कुटून घ्यावी. तेल वाटून घ्यावी. ते तेल केसांना लावं. मग अंघोळ करावी. धुतलेली वस्त्र नेसावी. चांगल्या ठिकाणी जावं. अरुंधतीसह सप्तऋषींची पूजा करावी. असं 7 वर्ष करावं. शेवटी उद्यापन करावं. ह्या व्रताने काय होतं? रजस्वल दोष नाहीसा होतो. पापांपासून मुक्तता होते. नाना तीर्थाच्या स्नानाचं पुण्य लागतं. नाना प्रकारच्या दानांचं पुण्य लागतं. मनी इच्छेलं कार्य होतं. मुलानं हे व्रत केलं, त्याचं पुण्य आईबापांना लागलं. त्या पुण्यानं काय झालं? रजदोष नाहीसा झाला. आकाशातून विमान उतरलं. बैल होता तो सुंदर पुरुष झाला. कुत्री होती ती सुंदर स्त्री झाली. दोघं विमानात बसून स्वर्गास गेली. मुलाचा हेतू पूर्ण झाला. तसा तुमचा आमचा हो, ही 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरे सुफळ संपूर्ण.